नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। कोणत्या परिसरामध्ये हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलाय पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। इतकंच नाही तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। बंगालच्या उपसागरावरून राज्यातील हवामान बदललं असून वाऱ्याच्या आर्द्रतेचं प्रमाण वाढल्याने कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मुंबई आणि पुण्यातही ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी कोसळतील असं हवामान विभागाने सांगितलंय। मध्य महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दुसरीकडे राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश यांसह अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय। गारपिटीचा इशारा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्याने हजेरी लावला असताना राज्यात उन्हाचा चटका वाढू लागलाय। यवतमाळ इथे कमाल तापमान 39.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले। येत्या 24 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। उत्तर केरळपासून ते कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळलाय। मात्र राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून सायंकाळनंतर पाऊस पडत आहे। शनिवार दिनांक 2 रोजी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा दिलाय। कोकणातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।